क्रिमिनल प्रोसिजर कोड पार्ट 3 आपण पार्ट 2 मध्ये पाहिलं. प्रत्येक स्टेटमध्ये सेक्शन 6 प्रत्येक स्टेटमध्ये 4 क्लासेस ऑफ क्रिमिनल कोड्स असतात. तर म्हणजे हायकोर्ट आणि इतर कुठल्याही लॉ खाली एस्टॅब्लिश झालेले कोर्ट सोडून कुठल्याही स्टेटमध्ये कोर्ट ऑफ सेशन, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा मेट्रोपॉलिटन एरिया असेल तर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट्स असे 4 प्रकारचे कोर्ट्स प्रत्येक स्टेटमध्ये असतात. आता सेक्शन 7 टेरिटोरियल डिव्हिजन. तर याच्यामध्ये प्रत्येक स्टेट सबसेक्शन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक स्टेट हा तो एक सिंगल सेशन डिव्हिजन असू शकतो किंवा इट मे कन्सिस्ट और इट शॅल कन्सिस्ट ऑफ सेशन डिव्हिजन्स. अनेक सेशन डिव्हिजन्स त्याच्यामध्ये असू शकतात आणि एका सेशन डिव्हिजनमध्ये एक सिंगल डिस्ट्रिक्ट किंवा मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स यांनी एक सेशन डिव्हिजन बनलेला असतो. तर असं सबसेक्शन 1 मध्ये म्हटलेलं आहे. आणि मेट्रोपॉलिटन एरिया हा सेपरेट सेशन डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट असतो. 2 स्टेट गव्हर्नमेंट हे जे काही सेशन डिव्हिजन्स आहेत याचे लिमिट्स, याचा जो काही एरिया आहे तर तो एरिया किंवा नंबर हे अल्टर करू शकतो, बट विथ कन्सल्टेशन ऑफ हायकोर्ट. हायकोर्टाला कन्सल्ट करून त्याचा एरिया किंवा नंबर ह्याच्यामध्ये अल्टरेशन स्टेट गव्हर्नमेंट करू शकतो. तसंच स्टेट गव्हर्नमेंट इन कन्सल्टेशन विथ हायकोर्ट म्हणजे हायकोर्टाचा सल्ला घेऊन एखाद्या डिस्ट्रिक्टचं पुन्हा सब डिव्हिजन्समध्ये विभागणी करू शकतं. एखाद्या डिस्ट्रिक्टला डिव्हाइड करू शकतो सब डिव्हिजन्समध्ये किंवा त्याच्या लिमिट किंवा नंबर्स म्हणजे किती सब डिव्हिजन असावे एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये त्याचा लिमिट किंवा म्हणजे त्याचा नंबर किंवा त्याचा एरियाचा लिमिट हे दोन्ही स्टेट गव्हर्नमेंट चेंज करू शकतो. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट काय काय करतं तर सेशन डिव्हिजन्स तयार करतं. त्या सेशन डिव्हिजनमध्ये एक किंवा मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स घालू शकतं, त्याचा एरिया अल्टर करू शकतं, नंबर अल्टर करू शकतं आणि एका डिस्ट्रिक्टचे पुन्हा सब डिव्हिजन्स क्रिएट करू शकतं विथ कन्सल्टेशन ऑफ हायकोर्ट. तर सेशन डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट आणि सब डिव्हिजन हे एखाद्या स्टेटमध्ये हा कोड कमेन्स होण्यापूर्वी अस्तित्वात असतील. हा कोड कमेन्समेंटमध्ये येण्यापूर्वी जर सेशन डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट किंवा सब डिव्हिजन हे अस्तित्वात असतील तर असं मानलं जाईल शॅल बी डीम टू हॅव बीन फॉर्म्ड अंडर दिस सेक्शन. ह्या सेक्शन खालीच जणू काही ते फॉर्म केलेले आहेत असं मानलं जाईल. जरी हा कोड एक्झिस्टन्समध्ये येण्यापूर्वी ते फॉर्म झालेले असतील, ऑलरेडी अस्तित्वात असतील काही सेशन डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट आणि सब डिव्हिजन्स, तर असं मानलं जाईल की ते ह्या कोडनं क्रिएट झालेले आहेत. आता सेक्शन 8 आहे मेट्रोपॉलिटन एरिया. तर हा सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट क्रिएट करतं बाय नोटिफिकेशन आणि ज्या एरियाचं पॉप्युलेशन 1 मिलियनपेक्षा जास्त आहे त्या एरियाला स्टेट गव्हर्नमेंट मेट्रोपॉलिटन एरिया म्हणून डिक्लेअर करू शकतं बाय नोटिफिकेशन. आणि हा कोड अस्तित्वात आल्यापासून विथ इमिजिएट इफेक्ट हे जे काही प्रेसिडेन्सी टाउन्स होते म्हणजे बॉम्बे, कलकत्ता, मद्रास आणि अहमदाबाद, तर ह्यांचं कन्व्हर्जन हे मेट्रोपॉलिटन एरियामध्ये झालेलं आहे असं सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सबसेक्शन 3 आहे. तर स्टेट गव्हर्नमेंट हे कुठल्याही मेट्रोपॉलिटन ऑलरेडी जो काही त्यांनी एरिया क्रिएट केलेला आहे अंडर धिस कोड, तर अशा कुठल्याही एरियाला एक्सटेंड करणं, वाढवणं, रिड्यूस करणं, कमी करणं किंवा त्याचे लिमिट्स चेंज करणं हे ह्या सगळ्या पॉवर्स कुणाला आहेत? स्टेट गव्हर्नमेंटला आहेत. आणि बाय नोटिफिकेशन ते कुठल्याही मेट्रोपॉलिटन एरियामध्ये असे चेंजेस करू शकतात. पण असे चेंजेस करताना त्याचं पॉप्युलेशन 1 मिलियनपेक्षा जास्त राहिलं पाहिजे ह्याची स्टेट गव्हर्नमेंटनं खबरदारी घेतली पाहिजे. त्यानंतर सबसेक्शन 4 मध्ये असं म्हटलेलं आहे की जो ऑलरेडी मेट्रोपॉलिटन एरिया म्हणून डिक्लेअर्ड आहे त्याच्यामध्ये जर पॉप्युलेशन 1 मिलियनपेक्षा कमी झालं तर स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन अशा एरिया मेट्रोपॉलिटन एरिया राहिला नाही असं डिक्लेअर करू शकतं. स्पेसिफाय दॅट इट सीजेस टू बी मेट्रोपॉलिटन एरिया. आणि असं
सीज झाल्यावर तो मेट्रोपॉलिटन एरिया नाही असं घोषित झालं तरीसुद्धा तिथे त्यापूर्वी ज्या काही एन्क्वायरी, ट्रायल किंवा अपील पेंडिंग आहेत ते त्याच पद्धतीनं कंटिन्यू होतील जसे ते पूर्वी जेव्हा तो एरिया मेट्रोपॉलिटन एरिया होता तेव्हा ज्या मॅजिस्ट्रेटकडे ज्या कोर्टामध्ये जसे चालू होते ते तसेच कंटिन्यू होतील. म्हणजे हा एरिया सीज टू बी मेट्रोपॉलिटन एरिया झाल्याचा त्या पेंडिंग इन्क्वायरी, ट्रायल आणि अपीलवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यानंतर सबसेक्शन 5, जर स्टेट गव्हर्नमेंटनं एखादा एरिया रिड्यूस केला मेट्रोपॉलिटन एरिया आणि किंवा अल्टर केला तर त्या रिडक्शन किंवा अल्टरेशनमुळं सुद्धा जी काही पेंडिंग एन्क्वायरी, ट्रायल किंवा अपील आहे त्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि ती तशीच चालू राहील जशी की ती त्या रिडक्शन किंवा अल्टरेशन पूर्वी चालू होते. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनं एखाद्या मेट्रोपॉलिटन एरियामध्ये रिडक्शन किंवा अल्टरेशन केलं तरीसुद्धा जे पेंडिंग आहेत अपील किंवा एन्क्वायरी किंवा ट्रायल तर त्या ज्या पूर्वी ज्या कोर्टापुढे चालू होत्या तशाच त्या तिथे कंटिन्यू होतील. त्यानंतर सेक्शन 9 कोर्ट ऑफ सेशन. तर कोण फॉर्म करतो कोर्ट ऑफ सेशन? स्टेट गव्हर्नमेंट फॉर्म करतं. तर प्रत्येक सेशन डिव्हिजनसाठी कोर्ट ऑफ सेशन एस्टॅब्लिश करतं स्टेट गव्हर्नमेंट. त्यानंतर प्रत्येक कोर्ट ऑफ सेशन हे एका जजकडून प्रिसाइड केलं जातं आणि ह्या जजची अपॉइंटमेंट हायकोर्ट करतं. कोर्ट एस्टॅब्लिश स्टेट गव्हर्नमेंट करतं पण जजेसची अपॉइंटमेंट हायकोर्ट करतो. त्यानंतर हायकोर्ट हा सेशन जज बरोबरच काही ॲडिशनल किंवा असिस्टंट सेशन जजेसना पण अपॉइंट करू शकतो ह्या कोर्ट ऑफ सेशनचे ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करण्यासाठी. त्यानंतर सबसेक्शन 4 आहे, सेशन जज जर एका सेशन डिव्हिजनचा असेल तर हायकोर्ट त्याला दुसऱ्या डिव्हिजनचा ॲडिशनल सेशन जज म्हणून अपॉइंट करू शकतो आणि मग अशा वेळेला हायकोर्टानं डायरेक्शन दिलेल्या पद्धतीनं तो त्या ॲडिशनल एरियाच्या पण केसेसचं डिस्पोजल त्यानं करणं अपेक्षित असतं. म्हणजे ऑलरेडी तो सेशन जज ऑफ वन सेशन असतो आणि हायकोर्ट मे अपॉइंट हिम ॲज ॲडिशनल सेशन जज ऑफ अनदर डिव्हिजन. दुसऱ्या एखाद्या सेशन डिव्हिजनचा ॲडिशनल सेशन जज होतो आणि तो अशा वेळेला तिथे त्याचं सिटिंग पण घेऊ शकतो आणि केसेस पण डिस्पोज ऑफ करू शकतो. तर आणि तो कुठे करू शकतो तर जे प्लेसेस हायकोर्टानं डायरेक्ट केलेले आहेत अशा प्लेसेसमध्ये अशा ठिकाणी तो त्याचं सिटिंग घेऊ शकतो. सबसेक्शन 5, जेव्हा सेशन जजची एखादी पोस्ट वेकंट असते तेव्हा ॲडिशनल किंवा असिस्टंट सेशन जज हे अपॉइंट केले जातात आणि हे ॲडिशनल किंवा असिस्टंट सेशन जज हे किंवा हे दोन्ही अस्तित्वात नसतील तर चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे त्या केसेस पेंडिंग केसेसची ट्रायल घेतात ॲज पर ऑर्डर्स ऑफ हायकोर्ट. त्यानंतर सबसेक्शन 6 आहे, तर कोर्ट ऑफ सेशन जे असतं ते हायकोर्टानं डायरेक्ट केलेल्याप्रमाणे किंवा स्पेसिफाय केलेल्याप्रमाणे जे काही प्लेस असेल त्या ठिकाणी त्याचं सिटिंग घेतं. पण जर त्याला असं वाटलं की जी प्रॉसिक्युशन आहे आणि ॲक्युज्ड आहे म्हणजे ज्या दोन्ही पार्टीज आहेत त्यांचा जर कन्व्हिनियन्स नसेल, त्यांना जर ह्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या प्लेसमध्ये ती केस चालवणं कन्व्हिनियंट असेल ड्यू टू एनी रिझन, तर अशा वेळेला त्याचं जे मूळ सिटिंग प्लेस आहे ते सोडून इतर कुठल्याही ठिकाणी सेशन कोर्ट हे त्याचं सिटिंग घेऊ शकतो. आता सबसेक्शन 10, सबऑर्डिनेशन ऑफ असिस्टंट सेशन जज. तर सगळे जे असिस्टंट सेशन जज आहेत ते सबऑर्डिनेट टू सेशन जज असतात. सेशन जज टाईम टू टाईम रूल्स बनवतो आणि हे जे काही त्याच्या अंडरचे कोर्ट्स आहेत म्हणजे असिस्टंट सेशन जजेसचे त्यांना डिस्ट्रीब्युशन ऑफ बिझनेस म्हणजे जे काही केसेस आहेत, जे काही काम आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करून देत असतात. त्यानंतर सबसेक्शन 3 मध्ये असं सांगितलेलं आहे की जर काही अर्जंट ॲप्लिकेशन्स असतील आणि जर सेशन जज
अनेबल असेल किंवा अब्सेंट असेल ते अर्जंट अप्लिकेशन्सचं डिस्पोजल करायला, तर तेव्हा ॲडिशनल किंवा असिस्टंट सेशन जज किंवा तोही नसेल तर चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांना ती केस डिस्पोज ऑफ करायची आणि मग त्यांना ते सेशन जजचं जे काही ज्युरिस्डिक्शन आहे ते त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी त्यांना डीम टू हॅव ज्युरिस्डिक्शन, त्यांना ते ज्युरिस्डिक्शन असेल असं मानलं जाईल.